नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नारी शक्ती या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही पाहू शकताय की RTE प्रवेशाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. सोमवारपासूनच म्हणजे उद्यापासूनच आता सर्वांच्या मोबाईलमध्ये SMS येण्याचे काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे आणि नवनवीन योजनांचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. तर RTE ॲडमिशन हे खूप दिवस झालं रखडलेलंच होतं याचं. तर आता कालच उच्च न्यायालयाने RTE ॲडमिशनबद्दल नवीन GR काढून RTE ॲडमिशन देणे सक्तीचेच केलेले आहे. तर याचाच व्हिडिओ आपण पाहणार आहोत. तर RTE प्रवेशाची प्रतीक्षा आता संपलेली आहे. प्रवेशासाठी 93,009 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे आणि सोमवारी म्हणजे उद्याच SMS मिळणार आहे. तर RTE प्रवेश 25% प्रवेश मिळाल्याचा SMS प्राप्त झालेल्या पालकांनी येत्या 23 ते 31 जुलैपर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुका स्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. तर ते कशा प्रकारे करायचे हे आपण पाहणार आहोत. तर RTE प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांसाठी खूप मोठी बातमी आहे. शालेय शिक्षण विभागाने RTE प्रवेश प्रक्रियेचे सविस्तरपणे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रवेशासाठी निवड झालेल्या पालकांनी नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक येत्या सोमवारपासूनच म्हणजे 22 जुलैपासूनच त्यांच्या त्या नोंदणी केलेल्या मोबाईलवरच SMS जाण्यास सुरुवात होणार आहे. तर जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. तर पडताळणी समितीमार्फत आपल्याला बालकांचा प्रवेश निश्चित करता येणार आहे असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तर उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रवेशपात्र विद्यार्थ्याची निवड यादी व प्रतीक्षा यादी 20 जुलैलाच प्रसिद्ध झालेली आहे. त्याची वेबसाईटसुद्धा त्यांनी दिलेली आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक देत आहे. तर 2024-25 मधील RTE 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गतच ही भरती होणार आहे. तर आर्थिक दुर्बल आणि वंचित विद्यार्थ्यांनाच याचा लाभ भेटणार आहे. तरी 7/6/2024 रोजी शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत हा GR RTE प्रवेशाची यादी काढण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने याच्यात हस्तक्षेप घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची आता पात्र यादी व निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. तर न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर आता यादी प्रसिद्ध केली जात आहे. RTE प्रवेशासाठी 2,42,516 विद्यार्थ्यांनी RTEसाठी प्रवेश घेतला होता. तर त्याच्यातील किती विद्यार्थ्यांची निवड झाली आणि किती विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहे ते आपण पाहणार आहोत. तर प्रवेशासाठी अर्ज केला होता, मात्र या प्रवेशासाठी 1,05,223 जागा उपलब्ध आहे. तर त्यातील 93,009 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली असून 71,276 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. तर सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता RTE 25% प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेले विद्यार्थी यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय पडताळणी केंद्राचे संबंधित अधिकारी यांनी तपासणी करून पडताळणी केंद्रे अद्ययावत करण्यात यावीत. म्हणजे तुम्ही पडताळणी केली तरच तुमचं ॲडमिशन पक्कं होणार आहे. तसेच पालकांनीही मोबाईलवर मेसेज येण्याची वाट पाहू नका. कोणत्याही SMS अवलंबून न राहता RTE पोर्टलवर जावा, आपल्या अर्जाची स्थिती पहा, जेणेकरून आपला अर्ज सिलेक्ट झालेला आहे की पेंडिंगमध्ये, वेटिंग लिस्टमध्ये आपलं नाव आहे हे चेक करून घ्या. आणि हे सर्व चेक केल्यानंतर तुम्ही पडताळणी समितीकडे, आपल्या तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे जाऊन आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे. तर उच्च न्यायालयाच्या निकालानुसारच ज्या शाळांनी राखीव जागावर ज्या बालकांच्या प्रवेशित केले होते त्या बालकांचा प्रवेश अबाधित ठेवला आहे. परंतु बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये कोणत्याही परिस्थितीत वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा 25% प्रवेश हा आरक्षितच राहणार आहे, तो रद्द होणार नाही. हेही त्यांनी इथं स्पष्ट केले आहे. जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलं असेल तर तुम्ही आजच पडताळणी करून घ्या. त्यांना सुद्धा RTE प्रवेशांतर्गत 1ली ते नर्सरी या वर्गात वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यामुळे जरी या शाळातील 1ली ते नर्सरी वर्गातील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त झाले
तरी याची माहिती संबंधित संस्था व शाळांनी शिक्षणाधिकारी, संबंधित जिल्हा परिषद प्रशासन अधिकारी, नगरपालिका, संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे देण्यात येणार आहे. जरी तुमचा प्रवेश झाला नसेल, तुम्ही वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील असाल, वेटिंग लिस्टमध्ये असाल, तरीही तुमचा प्रवेश हा निश्चित होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना RTI ॲडमिशनची योग्य ती पद्धत कळेल. आणि आता मी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन निवड यादीत आपले नाव आहे की नाही ते चेक करा, किंवा वेटिंग लिस्टमध्ये आपलं नाव आहे की ते चेक करा. जर तुमचं नाव असेल तर तुम्ही आजच पडताळणी समितीकडे जाऊन आपल्या जे डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय केले ते डॉक्युमेंट घेऊन जावा आणि पडताळणी समितीकडून आपली सर्व डॉक्युमेंट पडताळणी करून घ्या, जेणेकरून सिलेक्शन होण्यास तुमचं मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला भेटतील. धन्यवाद.